मागच्या लेक्चरमध्ये आपण 27 सराव 27 सॉल्व्ह केलंय. आता आपल्याला 28 सॉल्व्ह करून घ्यायचंय. 28 सराव संच चॅप्टर घातांकामधला आपण 28. चॅप्टर घातांक 6 आणि सराव संच सराव संच 28. आपण सराव संच 28 सॉल्व्ह करून घेऊ. सराव संच 28 मध्ये काय आहे कन्सेप्ट? समान पाया असलेल्या घातांकी संख्यांचा भागाकार. समान पाया असणाऱ्या घातांकित समान पाया असणाऱ्या घातांकित संख्याचा भागाकार. मागच्या लेक्चर मध्ये आपण गुणाकार केला. ह्या लेक्चर मध्ये काय करायचं? भागाकार करायचं. ह्यातले काही कन्सेप्ट आहेत 1-2 पॉइंट ते करून घ्यायचे. 1. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्या संख्येची व्हॅल्यू काय असते? 1. समजलं? कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्या संख्येची व्हॅल्यू असते 1. दुसरा पॉइंट, a चा घातांक m असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो? a चा पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं? a चा खाली लिहून घ्यायचं. गुणाकार व्यस्त. समजलं? आता 2 चा एक्झाम्पल काय येणार? 3 चा 0 घात तर आन्सर काय येणार? 1. दुसरं काय? 20 चा 0 घात आन्सर काय येणार? 1. याचं काय येणार? 2 चा -3 कसं लिहून देणार आपण? 1 2 चा 3. त्याचा गुणाकार व्यस्त करायचा. गुणाकार व्यस्त म्हणजे उलट लिहून घ्यायचं. 3 चा -4 तर कसं लिहिणार? 1/3 आणि -4. हे 2-3 पॉइंट लक्षात ठेवायचे. समजलं? इरेज करते वरचं हे पॉइंट लिहून घ्या. 1.2 कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. कुठल्याही संख्येचा मायनस असेल तर त्याचा आपण गुणाकार व्यस्त मध्ये लिहून घ्यायचं. आता आपण काय एक्झाम्पल दिले तिथं बुक मध्ये? 3 चा 4था घात भागिले 3 चा 6वा घात कसं सॉल्व्ह करायचं? आपण गुणाकार असेल तर काय करायचं? वरच्यांची काय करायची? ऍडिशन, बेरीज करायचं. आता आपल्याला इथं काय करायचंय? वजाबाकी. पाया 3 आहे तसा घ्यायचा. 4 - 6 किती आन्सर आलं? 3. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 4 मधून 2 6 मधून 4 गेले, 2 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह. समजलं? हे आपलं गुणाकार आलं. याला कसं व्हॅल्यू लिहिणार आपण? 1/1/3 चा दुसरा घात हे आन्सर आलं. समजलं? अजून एक काय असणार आहे? एक आहे आता कुठल्याही संख्येचा घात. अजून एक पॉइंट 26 अजून -1 च काय? m घात. m जर विषम संख्या सम संख्या असेल तर आन्सर काय येणार? 1.
यम काय असेल समसंख्या असेल तर आन्सर पॉझिटिव्ह येणार. यम यम काय समसंख्या असेल, समसंख्या म्हणजे पॉझिटिव्ह, समसंख्या आन्सर काय येणार पॉझिटिव्ह. आता इथं 1 घेतलं त्याचा हे निगेटिव्ह, यम हे काय असेल निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजेच काय विषम संख्या, सॉरी निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे विषम संख्या. समसंख्या म्हणजे काय 2 4 6 8 10 याला समसंख्या. विषम संख्या म्हणजे काय येणार 3 5 7 9 11 याला म्हणायचं समसंख्या, याला म्हणायचं विषम संख्या. आता यम जर विषम संख्या असेल तर आन्सर काय येतं निगेटिव्ह मध्ये. यम जर विषम संख्या असेल तर घात, यम म्हणजे काय येतं घातांक. यम घातांक, 1 काय असतो पाय असतो. हे 2 पॉइंट लक्षात ठेवून घ्यायचे. 2 केला तरी समजलं का. यम जर समसंख्या असेल तर काय येणार पॉझिटिव्ह. यम जर विषम संख्या असेल तर आन्सर काय येणार निगेटिव्ह, मायनस असेल तर. चला आता सरावशांचं 28 सॉल्व्ह करून घेऊ. एकदम इझी आहे. प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करून तुम्हाला भेटेल, समजावून पण भेटेल. सराव संच 28 28 सोपे रूप द्या. काल सांगितले मी सोपे रूप द्या म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये काय करायचं फक्त सोपे रूप द्याची किंमत काढायचे नाही. पहिला प्रश्न कुठला आहे सोपे रूप द्या. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. सरावांचं तुम्ही बुक ओपन करून जवळ ठेवून घ्या, इझी पडेल. काय सोपे रूप समजून घ्या, नंतर तुम्ही सॉल्व्ह केलं तर स्वतः चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ए भागाकार काय ए चा घातांक 6 ने 4 कसं सॉल्व्ह करायचं. समान पाय असणाऱ्यांचा आपण घातांक करतो. काय करणार जो पाय आहे तो सेम आहे तसा लिहून घ्यायचा. ए वरच्यांची काय भागाकार असेल तर काय सांगितले वजा बाकी. 6 मधून 4 गेले किती राहिले 2 आन्सर आलं. दुसरं काय एक्झाम्पल आहे एम चा 5वा घात भागिले एम चा 8वा घात. एम चा 5वा घात भागिले एम चा 8वा घात. आन्सर काय येणार एम 5 मायनस 8. 5 मधून 8 जाते का नाही जात, मग 8 मधून 5 मायनस करायचे आणि मोठ्या संख्येचं जी साइन आहे ते 8 मधून 5 गेले किती राहिले 5 6 7 8 किती राहिले 3 मोठ्या संख्येचं चिन्ह -3. समजलं. आता थर्ड एक्झाम्पल पी चा 3रा घात भागिले पी चा 13वा घात. काय करायची पहिली स्टेप जो पाय तो आहे तसा घ्यायचा. वरच्यांची काय करायची वजाबाकी 3 मायनस 13. 3 छोटी संख्या 3 मधून 13 जाते का नाही जात, मग 13 मधून 3 मायनस करायचं. भिन्न संख्येची वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. 13 मधून 3 गेले किती राहिले 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह साइन. समजलं. पहिल्या क्वेश्चन मधला अजून एक राहिले एक्स, हे लिहून घ्या. हा पहिला क्वेश्चन झाला असेल तरी तर मी चौथा सॉल्व्ह करते. तिसरा झाला इथं चौथा काय चौथा क्वेश्चन का एक्स चा 10 भागिले एक्स चा 10. ओके पाया समान एक्स 10 मायनस 10 भागाकार असेल तर वजाबाकी करायची. एक्स 10 मधून 10 गेले 0. कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर व्हॅल्यूज काय येते 1. आपल्याला इथं जायचंच नाही, किंमत काढायचं इथं स्टॉप करायचं, फक्त सोपे रूप द्यायला सांगितलं. समजलं. ओके आता काय करायचं किंमत काढा. मध्ये किती 4 गणित आहेत फक्त. प्रश्न दुसरा काय प्रश्न दुसरा किंमत काढा. प्रश्न दुसरा किंमत
किंमत काढा म्हणजे काय करायचं, त्याचा आन्सर लास्ट पर्यंत सॉल्व्ह करायचं. फर्स्ट क्वेश्चन काय आहे किंमत काढा मध्ये, -7/12 ओके भागिले -7/12 सॉल्व्ह करायला घ्यायचं. काय येणार, जो पाय येतो आहे तसा लिहून घ्यायचा, भागाकार आहे म्हणल्यावर वजाबाकी करायची. 12 - 12 -7 आहे तसं घ्यायचं. 12 - 12 0. कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्या संख्येची व्हॅल्यू जे येते 1. आन्सर किती आले, 1. एक्झाम्पल सेकंड, 7/5 भागिले 7/3 आन्सर. पाया आहे तसा लिहून घ्यायचा. 5 - 3 भागाकार करा म्हणजे वरची वजाबाकी. 7 5 गेले किती राहिले, 2. 7 × 7/2 म्हणजे 7चा काय झाला 2 वेळा गुणाकार. 7 7 49. आन्सर किती आलं, 49. आता काय थर्ड क्वेश्चन काय आहे, 4/5 भागिले 4/5 ओके आहे तसा छेद लिहून घ्यायचा. 4/5 वरच्यांची भागाकार म्हणल्यावर वजाबाकी. 4/5 3 मधून 2 गेले किती राहिले, 1. कुठल्याही संख्येचा घातांक 1 असेल तर त्याचा आन्सर तीच संख्या असते, हे मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं आहे. आता फक्त एक एक्झाम्पल राहिलं आपलं. एक एक्झाम्पल 49 मधलं झालं. पहिले एक्झाम्पल झालं लिहून. आता इथं चौथा एक्झाम्पल सॉल्व्ह करून आपला 28 एक्सरसाइज फिनिश होती. काय आता 4/7 भागिले 4/5 पाय आहे तसा लिहून घ्यायचा. वरचा काय करायची वजाबाकी. ओके 4. 7 मधून 5 गेले 2 राहिले. 4चा वर्ग म्हणजे 4चा किती वेळा 2 वेळा गुणाकार. 4 चौक 16. आन्सर आलं 60. सराव संच 28 आपला पूर्ण सॉल्व्ह करून झाला आहे. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 29 मग आपला 6वा चॅप्टर घातांक कंप्लीट होते. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय कुठला सराव संच घेत आहोत 29.